सर्व ऐकणाऱ्यांचे आजच्या या सखोल विश्लेषणात मनपूर्वक स्वागत आहे. हो, नक्कीच. आजची चर्चा खूपच रंजक होणार आहे. खरंय. आणि आजचा आपला विषय आहे मानवी शरीर आणि निसर्ग यामधील काही अत्यंत अद्भुत तथ्य. संदर्भ सामग्रीतील प्रत्येक नोंद ही काय म्हणतात त्याला, आपले शरीर कसं काम करतं हे समजून घेण्याची एक शॉर्टकट चावी आहे. नक्कीच. म्हणजे आपण फक्त काय हे नाही बघणार आहोत, तर का आणि कसं याचीही उत्तरं शोधणार आहोत. क्या बात आहे. याच दृष्टिकोनातून आपण संदर्भ सामग्रीतील पहिल्या भागाकडे वळूया. हा भाग आपल्या शरीराच्या बाह्य आवरणाबद्दल आहे. त्वचा आणि त्या संबंधित घटक. हो. आणि यातला पहिला प्रश्न असा आहे की मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? त्याचं उत्तर आहे त्वचा. आपण सहसा अवयव म्हटलं की फक्त हृदय किंवा मेंदूचा विचार करतो. बरोबर. पण त्वचा ही खऱ्या अर्थाने शरीराची पहिली संरक्षण फळी आहे. जर आपण त्वचेचे एकूण क्षेत्रफळ आणि वजन पाहिलं तर तो खरोखरच सर्वात मोठा अवयव ठरतो. म्हणजे तो फक्त एक बाह्य लेयर नाहीये. अजिबात नाही. हा अवयव बाहेरील घातक जीवाणू आणि विषाणूंपासून आपल्या आतील नाजूक यंत्रणेचं अखंडपणे रक्षण करत असतो. याच संरक्षणात्मक भूमिकेबद्दल दुसरा प्रश्न आहे. त्वचेला रंग देणारे वर्णक कोणते? आणि याचं उत्तर मेलानिन आहे. हो. आणि संदर्भ सामुग्रीत याला सूर्याच्या अतिनील म्हणजे यूव्ही किरणांशी जोडलंय. कारण मेलानिन हे निसर्गाने मानवाला दिलेलं नैसर्गिक सनस्क्रीनच आहे. जेव्हा आपण प्रखर सूर्यप्रकाशात जातो तेव्हा अतिनील किरणे आपल्या पेशींमधील डीएनएचं नुकसान करू शकतात. मेलानिन या किरणांना शोषून घेतं. म्हणजे विषुववृत्ताजवळ राहणाऱ्या लोकांची त्वचा गडद का असते याचं हेच कारण आहे तर. अगदी बरोबर. तिथे सूर्यप्रकाश जास्त असतो त्यामुळे संरक्षणासाठी शरीर जास्त मेलानिन तयार करतं. आणि पाचव्या प्रश्नात हेच सांगितलंय की केसांचा रंगही याच मेलानिनमुळे असतो. हो, त्वचेचा आणि केसांचा रंग ठरवणारा तोच घटक आहे. बरं. तिसरा प्रश्न असा आहे की त्वचेचा सर्वात बाहेरील थर कोणता? उत्तर आहे एपिडर्मिस. एपिडर्मिस हा तो थर आहे जो आपण प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहू शकतो. या थराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं सतत नूतनीकरण होत असतं. म्हणजे जुन्या पेशी झडून जातात आणि नवीन पेशी त्यांची जागा घेतात. म्हणजे निसर्गाचं हे एक अतिशय भारी सेल्फ रिपेअरिंग तंत्रज्ञान आहे. खरंच अद्भुत आहे. चौथा प्रश्न विचारतो की त्वचा सर्वात जाड कुठे असते? उत्तर दिलंय तळव्यांवर. यामागे उत्क्रांतीचं खूप मोठं विज्ञान आहे. कसं काय? मानवाने जेव्हा 2 पायांवर चालायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण शरीराचा भार पायांच्या तळव्यांवर आला. बरोबर. तिथे सतत घर्षण होतं. जर तिथली त्वचा शरीराच्या इतर भागांसारखी मऊ असती तर आपल्याला चालणंही शक्य झालं नसतं. निसर्गाने म्हणजे एकदम अचूक डिझाईन केलंय. नक्कीच. बाह्य आवरणाबद्दलचा 6वा प्रश्न आहे की नखे कशापासून बनलेली असतात? उत्तर आहे केराटिन नावाचं प्रथिन. केराटिन हे अतिशय मजबूत प्रथिन आहे. प्राण्यांची शिंगे आणि खूर सुद्धा याच प्रथिनापासून बनलेले असतात. बापरे. म्हणजे आपल्या बोटांची नाजूक टोके सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्गाने हे एवढं कठीण आवरण दिलंय तर. अगदी तसंच. आता आपण या बाह्य आवरणातून शरीराच्या आतल्या नियंत्रण कक्षेकडे जाऊया. म्हणजे मेंदू आणि चेतासंस्था. हो. 7वा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. कोणता अवयव अवशेषी म्हणजे वेस्टिजियल नसतो? आणि उत्तर दिलंय मेंदू. अवशेषी अवयव म्हणजे असे अवयव जे उत्क्रांतीमध्ये आता निरुपयोगी झालेत, जसं की अक्कलदाढ. बरोबर. पण मेंदूच्या बाबतीत ही नोंद मुद्दाम दिली आहे, कारण मेंदू हा शरीराचा सर्वोच्च कमांडर आहे. तो सतत सक्रिय असतो. याच मेंदूबद्दल 8वा आणि 9वा प्रश्न आहे. मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते? उत्तर आहे 1380 ग्रॅम. आणि महिलांच्या मेंदूचे सरासरी वजन किती असते? तर उत्तर 1250 ग्रॅम. इथे खूप मोठा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. कोणता? वजनाचा आणि बुद्धिमत्तेचा काहीही थेट संबंध नसतो. पुरुषांच्या शरीराचा आकार आणि स्नायूंचे वजन सरासरीने जास्त असते, म्हणून त्यांच्या मेंदूचे वजन थोडं जास्त भरते. म्हणजे मेंदू मोठा म्हणजे माणूस हुशार असं अजिबात नाहीये. अजिबात नाही. बुद्धिमत्ता ही मेंदूमधील न्यूरॉन्सच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. याच न्यूरॉनचा उल्लेख 10व्या प्रश्नात आलाय. प्राण्यांच्या शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? उत्तर आहे चेतापेशी किंवा न्यूरॉन. या पेशी शरीरात संदेश वहनाचं काम करतात. पण डोळ्यांना न दिसणाऱ्या पेशी एवढ्या लांब कशा असू शकतात? कारण त्यांना मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संदेश सेकंदाच्या काही हजाराव्या भागात पोहोचवायचा असतो. तुकड्यात संदेश पाठवणं शक्य नसतं. म्हणजे हा आपल्या शरीरातला फायबर ऑप्टिक नेटवर्कच आहे. हो, अगदी विजेसारख्या वेगाने चालणारं. 11वा प्रश्न आपल्या डोळ्यांबद्दल आहे.
डोळ्यातील प्रकाशाचं नियंत्रण कोण करते? उत्तर आहे बाहुली किंवा बुबुळ. हे अगदी एखाद्या कॅमेऱ्याच्या लेन्ससारखं काम करतं. म्हणजे अपर्चर सारखं. हो, प्रखर प्रकाशात बाहुली आकुंचन पावते, जेणेकरून डोळ्याला इजा होऊ नये, आणि अंधारात ती प्रसरण पावते, जेणेकरून स्पष्ट दिसावे. आणि हे सगळं ऑटोमॅटिक होतं? हो, मेंदू हे अत्यंत स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित करतो. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, ज्याला आपण शरीराचा डॅशबोर्ड म्हणू शकतो. मी 12वा, 13वा आणि 14वा प्रश्न सलग वाचतो. बरं. सामान्य रक्तदाब किती असतो? उत्तर 120/80. सामान्य श्वसन गती? उत्तर 16 ते 18 प्रति मिनिट. आणि हृदयाची सामान्य गती? उत्तर सुमारे 72 प्रति मिनिट. हे 3 आकडे म्हणजे मानवी आरोग्याचा मूळ पाया आहेत. याला आपण मेडिकल भाषेत व्हायटल साइन्स म्हणतो. म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यावर ते सर्वात आधी हेच तपासतात. अगदी. हे आकडे म्हणजे शरीराचे इंजिन सुरळीत चालले की नाही हे दर्शवणारे काटे आहेत. यात थोडा जरी बदल झाला तरी तो शरीरातील बिघाडाचा इशारा असतो. याच इंजिनबद्दल 15वा प्रश्न आहे. हृदयाचे ठोके नियंत्रित करणारे खनिज कोणते? उत्तर आहे पोटॅशियम. आपण हाडांसाठी कॅल्शियमचा विचार करतो, पण हृदयासाठी पोटॅशियम एवढं महत्वाचं का आहे? कारण हृदयाचे ठोके हे अत्यंत सूक्ष्म विद्युत लहरींवर चालतात. या लहरींचं अचूक नियंत्रण पोटॅशियम करतं. म्हणजे थोडं जरी पोटॅशियम कमी जास्त झालं तर हृदयाच्या ठोक्यांची लय बिघडू शकते. 16वा प्रश्न कोलेस्टेरॉलबद्दल आहे. रक्तातील कोलेस्टेरॉलची सामान्य पातळी किती असते? उत्तर दिलंय 150 ते 200 मिलीग्राम पर डेसिलिटर. कोलेस्टेरॉलचं नाव काढलं की सहसा आपल्याला भीती वाटते, पण या मर्यादेत ते शरीरासाठी आवश्यक असतं. पण वाढलं तर प्रॉब्लेम होतो ना? हो, जर ही पातळी 200च्या पुढे गेली तर ते रक्तवाहिन्यांच्या आत साचू लागतं. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. आणि म्हणूनच 17वा प्रश्न सांगतो की वृद्धापकाळात रक्तदाब कसा बदलतो? तर तो वाढतो. कारण वयानुसार रक्तवाहिन्या कठीण होतात, त्यांची लवचिकता कमी होते, त्यामुळे हृदयाला रक्त पुढे ढकलण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. डॅशबोर्डवरील आणखी एक आकडा म्हणजे 18वा प्रश्न शरीराचे सामान्य तापमान किती असते? उत्तर आहे 37°C. हे तापमान म्हणजे मानवी शरीराचं स्वीट स्पॉट आहे. म्हणजे नेमकं काय? शरीरात दर सेकंदाला ज्या लाखो रासायनिक प्रक्रिया घडतात त्या चालवणारे एन्झाईम्स या 37° तापमानावरच सर्वात उत्तम काम करतात. मग हे तापमान मेंटेन करण्यासाठी 19वा आणि 20वा प्रश्न जोडलेला आहे. सस्तन प्राण्यांमधील घर्मग्रंथी कशाशी संबंधित असतात? उत्तर आहे तापमान नियंत्रणाशी. आणि घाम येण्याचे मुख्य कार्य काय आहे? तर शरीराचे तापमान नियंत्रित करणे. ही आपल्या शरीराची नैसर्गिक एअर कंडिशनिंग सिस्टम आहे. म्हणजे घाम येणं हे चांगलं लक्षण आहे तर? हो, घाम बाष्पीभवनाने हवेत उडून जाताना शरीराची उष्णता सोबत घेऊन जातो आणि आपल्याला थंडावा मिळतो. आता आपण अंतर्गत यंत्रणेकडे जाऊया. 21वा प्रश्न आहे की अपेंडिक्स कशाला जोडलेला असतो? उत्तर मोठ्या आतड्याला. 22वा प्रश्न विचारतो की दाताचा सर्वात कठीण भाग कोणता? आणि उत्तर आहे इनॅमल. मला आश्चर्य वाटतं की हा हाडांपेक्षाही कठीण कसा असू शकतो? कारण आपण दात आयुष्यभर अन्न चावण्यासाठी वापरतो. दात एकदा आले की त्यांचा आतून नूतनीकरण होत नाही, त्यामुळे निसर्गाने त्यांच्या बाहेरील थराला अत्यंत घट्ट आणि कठीण बनवलंय. 23वा प्रश्न जिभेबद्दल आहे. जीभ हा कोणता अवयव आहे? उत्तर दिलंय स्नायू. जीभ हा शरीरातील एक अद्वितीय स्नायू आहे. तो एका टोकाला मोकळा असतो आणि तो कधी थकत नाही. चवीसोबतच बोलण्यासाठी आणि अन्न गिळण्यासाठी तिची लवचिकता कमाल असते. नक्कीच. आता आपण पेशींच्या सूक्ष्म जगाकडे वळूया. 24वा प्रश्न आहे सर्व सजीव पेशींचे बनलेले आहेत ही संकल्पना कोणी मांडली? आणि उत्तर आहे श्लायडन आणि श्वान. हो, ही जीवशास्त्रातली खूप मोठी क्रांती होती. त्यांनी पहिल्यांदा सिद्ध केलं की प्रत्येक सजीव हा छोट्या पेशींपासून बनलेला आहे. याच पेशींच्या रचनेबद्दल 25वा आणि 26वा प्रश्न आहे. मानवी शरीरात अॅमिनो आम्लांची संख्या किती आहे? तर 20. आणि मूलद्रव्यांची संख्या किती आहे? तर अंदाजे 24. हे खूपच आश्चर्यकारक आहे. केवळ 20 अॅमिनो आम्ले आणि 24 मूलद्रव्यांपासून निसर्गाने हे एवढं गुंतागुंतीचं शरीर बनवलंय. हे अगदी मुळाक्षरांसारखं वाटतं ना? अगदी तसंच. जसं मोजक्या मुळाक्षरांपासून आपण लाखो शब्द बनवतो, तसंच या मोजक्या घटकांच्या जुळवाजुळवीतून निसर्गाने पूर्ण मानवी शरीर तयार केलंय. आणि 27वा प्रश्न विचारतो की सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजी केंद्र म्हणजे CCMB कुठे आहे? उत्तर आहे हैदराबाद. इथेच जनुकशास्त्र आणि पेशींच्या पातळीवरचं अद्ययावत संशोधन चालतं.
आता आपण मानवी शरीराच्या पलीकडे जाऊन निसर्गाकडे पाहूया. 28वा आणि 29वा प्रश्न गायीच्या दुधाविषयी आहे. बरं. गायीच्या दुधाचा रंग पिवळा का असतो? उत्तर आहे कॅरोटीनमुळे. आणि दुधामध्ये कोणते प्रथिन आढळते? उत्तर आहे केसीन. गायी जेव्हा हिरवा चारा खातात तेव्हा त्यातून हे कॅरोटीन त्यांच्या दुधात उतरतं. त्यामुळे तो हलका पिवळसर रंग येतो आणि केसीनमुळे दुधाला पांढरा रंग आणि ऊर्जा मिळते. 30वा प्रश्न कावळ्याबद्दल आहे. कावळ्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? उत्तर दिलंय कोर्वस स्प्लेंडेन्स. हे द्विनाम पद्धतीचं उदाहरण आहे. जगात कुठेही गेलात तरी शास्त्रज्ञांना या लॅटिन नावावरून लगेच समजेल की कोणत्या पक्षाबद्दल बोललं जात आहे. 31वा प्रश्न एका मोठ्या गैरसमजावर आहे. उंट वाळवंटात पाण्याशिवाय काही दिवस कसा राहू शकतो? याचं उत्तर सामग्रीत दिलंय त्याच्या कोंबड्यात साठवलेल्या चरबीमुळे. पण आपण तर ऐकत आलोय की तो कोंबड्यात पाणी साठवतो. हा खूप मोठा गैरसमज आहे. उंटाच्या कुबड्यात पाण्याचा एक थेंबही नसतो. तिथे फक्त चरबी असते. अच्छा. वाळवंटात जेव्हा अन्नपाणी मिळत नाही तेव्हा उंटाचं शरीर या चरबीचं विघटन करतं. त्या प्रक्रियेतून ऊर्जा आणि आतल्या आत पाणी तयार होतं. वा, निसर्गाची ही मास्टरपीस रचनाच म्हणावी लागेल. नक्कीच. 32वा प्रश्न निसर्गातील सहजीवनावर आहे. दगडफूल कशापासून बनते? उत्तर आहे बुरशी आणि शैवाल. हे निसर्गातील एकमेकांना मदत करण्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. बुरशी ओलावा देते आणि शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न बनवतं. दोघांच्या साथीने ते प्रतिकूल वातावरणातही जगतात. 33वा प्रश्न विचारतो की प्राणीशास्त्राचे जनक कोण आहेत? उत्तर आहे ॲरिस्टॉटल. प्राचीन काळात त्यांनीच पहिल्यांदा प्राण्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण करून वर्गीकरण केलं होतं. आणि या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी 34वा प्रश्न खूप अर्थपूर्ण आहे. होमो सेपियन्सचा अर्थ काय? उत्तर आहे बुद्धिमान मनुष्य. आपण आज जे काही मुद्दे पाहिले तो 37 अंशाचा डॅशबोर्ड, पेशींची रचना, या सर्वांचा अभ्यास करणारी आपण एकमेव प्रजाती आहोत. खरंय. होमो म्हणजे मानव आणि सेपियन्स म्हणजे बुद्धिमान. हे नाव म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली एक खूप मोठी जबाबदारी आहे. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण खरोखरच 34 अद्भुत तथ्यांचा हा डॅशबोर्ड कसा काम करतो हे समजून घेतलं. मला खात्री आहे की ऐकणाऱ्यांना अनेक नवीन गोष्टी नव्याने समजल्या असतील. माहितीचा ओव्हरलोड न होता निसर्गाचे हे बारकावे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि आता जाता जाता एक ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. सांगा. जर आपलं हे शरीर फक्त 24 मूलद्रव्य आणि 20 अॅमिनो आम्लांच्या सहाय्याने अचूक 37 अंश तापमानावर इतक्या अचूकतेने काम करत असेल तर विचार करा, भविष्यकाळात जसजसा आपला हा होमोसेपियन्स तंत्रज्ञानात अधिक प्रगत होईल तसतसा निसर्गाचा हा डॅशबोर्ड कसा बदलेल? बापरे, खूपच मोठा प्रश्न आहे हा. हो ना. आपण स्वतःला या नैसर्गिक मर्यादेतच ठेवून निसर्गाशी जुळवून घेऊ की जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून हा निसर्गाचा डॅशबोर्डच आपण पूर्णपणे रिप्रोग्राम करू? यावर सर्वांनी नक्की विचार करा. आजच्या या चर्चेत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.